चला बघूया ट्रेडिंग वरती घर चालतं का. दिवस 74 कोणीही घेणार नाही असलं ट्रेडिंग चॅलेंज आपण मित्रांनो घेतलं आणि जवळ तुम्हाला सांगतो तर फक्त 10 ते 15 दिवसच राहिले ट्रेडिंग चॅलेंज कंप्लीट व्हायला. कोणीही घेणार नाही असं का म्हणलो मी. चॅलेंज भरपूर लोक घेतात पण ते पूर्ण नाही करत. 10 दिवसाचा पीएनएल दाखवला, 15 दिवसांचा दाखवला, त्याच्यानंतर गायब होतात. म्हणजे लॉसेस झाले की दाखवायचं बंद करतात. पण मी एव्हरीडे तुम्हाला दाखवलंय, मिस्टेक्स असू दे, लॉसेस असू दे, प्रॉफिट्स असू दे, जे काय असेल तुमच्यासोबत शेअर केलंय. आज ट्रेडिंग चॅलेंज मधला दिवस आहे 74 आणि जवळ जर्नी आता फक्त 15 दिवसांची राहिली आहे. मित्रांनो एव्हरी डे मी ना रील नाही बनवली तरी पण स्टोरी टाकली की बाबा आजचं प्रॉफिट लॉस काय होतं, तुम्ही हायलाइट जाऊन चेक करू शकतात. जास्त वेळ न घालवताना मी तुम्हाला आजचा स्टेटस सांगतो. आजच्या दिवशी मला ना काम होतं आणि मी एव्हरीडे स्ट्रीम करतो युट्यूबला, पण आज स्ट्रीम नाही करू शकलो, जे की मी टेलिग्रामला पण अपडेट केलं होतं. मी तुम्हाला जास्त आज मार्केट दाखवत नाही बिकॉज मी स्वतःच मार्केटला ऑब्झर्व नाही केलं. सिंपल आहे की फक्त डीप ओटीएम शॉर्ट केले आणि मी तुम्हाला सांगतो स्ट्रेस फ्री म्हणजे ना बिलकुल न बघता, म्हणजे मार्केट बघितलंच नाही आणि तरी पण चांगले प्रॉफिट्स मी या ठिकाणी कमवले. मला 1:30 वाजता ना 1-1:30 वाजता चांगले प्रॉफिट दिसले, मी बुक करून टाकले. तुम्ही एव्हरीडे मार्केटमधून काही ना काहीतरी पैसे कलेक्ट करताय, ते पण कन्सिस्टंट, आणि लॉसेस पण तुमचे त्याच अकॉर्डिंग कमी आहेत, तरच तुम्ही ट्रेडर म्हणले जाऊ शकतात. लास्टचे काही दिवस मी रील नव्हत्या पोस्ट केल्या बिकॉज माझी स्टुडिओ लाईट जी होती ना ती खराब झाली होती. पण मित्रांनो मी ना आज नवीन परचेस करून घेऊन आलोय, कारण की माझे व्हिडिओ स्किप व्हायला लागले होते. पण मी स्टोरी एव्हरीडे टाकली होती. सो आता उद्या आणि परवा आहे सुट्टी मित्रांनो. डिरेक्टली आपण आता मंडेला भेटणार आहे मित्रांनो. फक्त 10 ते 12 दिवस चॅलेंज राहिले. सो व्यवस्थित काळजीपूर्वक फॉलो करा चॅलेंजला आणि काही तुमचे सजेशन्स असतील ना ते सुद्धा कळवा आणि भेटूया आता डिरेक्टली सोमवारी. चला बाय बाय, जय महाराष्ट्र.